सर्व हाय विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स। चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया। खाली प्रत्येक पॅरामीटर अधिक तपशीलवार पाहू। आपण इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता। आम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व निर्देशकांचा अधिक तपशीलवार अभ्यास करण्याचा सल्ला देतो। आम्ही तुमच्यासोबत संस्थेच्या प्रमुख निर्देशकांचे विश्लेषण करू। इम्पिन्स इंक टिकर PI 21 ऑगस्ट 2025 पर्यंत वर्तमान माहिती वापरून पुनरावलोकन केले गेले। वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी इम्पिन्स इंक उपवर्गातील आहे। सेमीकॉन्डक्टर इलेक्ट्रॉनिक्स 44 संस्था मूल्यांकनात सहभागी होत आहेत। अंतिम निर्णय आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहू। अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे। उणे 10 पैकी 1.5 गुण। उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 4.1 गुण आहे। संपूर्ण बाजाराच्या चौकटीत अगदी व्यापकपणे पाहिल्यास लक्षात घ्या की संपूर्ण शेअर बाजाराचा सरासरी निकाल 1.8 गुण आहे। वजा रेटिंग विरुद्ध कंपनीसाठी 1.5 गुण। इम्पिन्स इंक कंपनीच्या समभागांच्या किमतीच्या हालचालींची तुलना करून इम्पिन्स इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही 12 महिन्यांपेक्षा जास्त समभाग पाहू शकतो। इम्पिन्स इंक 2.5% बदल दर्शविला। 48.4% लोक उपवर्गातील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहेत। संस्थेचे बाजार भांडवल इम्पिन्स इंक मूल्य $4.79 अब्ज आणि उपश्रेणीचे भांडवल $2,518 अब्ज आहे। कंपनीचे पुस्तक मूल्य $0.19 अब्ज आहे। $369 अब्ज उपश्रेणीचे पुस्तक कॅपिटलायझेशनसह बाजार आणि शिल्लक भांडवलीकरणाच्या समभागांची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो। व्यापलेला हिस्सा इम्पिन्स इंक बाजार भांडवलाचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 0.19% आहे। पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन 0.05% आहे। बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब उणे 1 पॉइंट। कंपनीचे कर्ज $0.29 अब्ज इतके आहे। बुक व्हॅल्यूचे कर्ज हे कंपनीच्या इक्विटीच्या 156% आहे। कंपनीच्या कर्ज दायित्वांसाठी परिणाम खराब वजा 1 पॉइंट। कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर 7,989 आहे। उपवर्गासाठी सरासरी 523.7 आहे। उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे त्याच्या नफ्याचे मूल्यांकन खूप वाईट उणे 2 गुण। गेल्या 12 महिन्यात नफा $1 दशलक्ष होता। पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई $76 दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे। उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट। कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर 13.4 आहे। उपवर्गासाठी सरासरी 10.7 आहे। उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमतीचे महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण। गेल्या 12 महिन्यांचा महसूल $360 दशलक्ष होता। पुढील 12 महिन्यांसाठी महसूल $720 दशलक्ष असणे अपेक्षित आहे। उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट। विक्री मार्जिन 0.2% आहे। उपवर्गात सरासरी 2%। उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण। उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा 0.097% आहे।
हे बाजार भांडवल समभागापेक्षा 96% कमी आहे. कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम $10,628,000 इतकी आहे. उपश्रेणीमध्ये $5,440,000 आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम $1.3 आहे. $10.4 उपवर्गासाठी सरासरी. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीची प्रति कर्मचारी विक्री $7,96,000 आहे. उपश्रेणीमध्ये $508,000. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी महसूल चांगले 0.5 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 12.4% होते. उपवर्गासाठी सरासरी 1.9%. सूचक 14 कंपनीसाठी 67% पातळी दाखवते. इम्पिंज इंक. उपवर्गात ही पातळी 49% आहे. कंपनीची सध्याची शेअर किंमत अंदाजे $165 आहे. कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाजे $171 आहे. चला ऑर्डर टेबलवर जाऊया. ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून इम्पिंज इंक. मूल्यमापन माहिती प्रणाली. गुरु मार्केट्स. एक निर्णय घेतला जातो. प्रति शेअर $164.78 वर घसरण उघडण्यासाठी ऑर्डर. करार खुला आहे कारण कंपनीचे रेटिंग आणि किंमतीची हालचाल कमी आहे. कंपनीचे मूल्यांकन पद्धतीवर आधारित आहे. अकिमचा निर्देशांक. नफा घ्या 118.35 वर सेट आहे. स्टॉप लॉस 211.21 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास. या प्रकरणात 20 सप्टेंबर 2025 रोजी ट्रेडिंग सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर स्वयंचलितपणे बंद केली जाते किंवा त्या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी. टिकर GLOB. मुख्य खरेदी व्यवहार आहे. मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर आधीच प्रकाशित झाला आहे. जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो मुख्य किंवा संतुलित एक विरुद्ध ऑर्डर अंतिम किंमतीला बंद आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. गुरु मार्केट्स.